आहारात हिरव्या भाज्या असाव्यात असा आहार तज्ज्ञांचा नेहमीच सल्ला असतो. पण हिरव्या भाज्या, खास करून पालेभाज्या आपण तितक्याशा नियमितपणे खात नाही. पण या हिरव्या भाज्या आपल्या पोटात जाण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे सूप. आज शेफ यतीन तांबे आपल्याला असंच एक ग्रीन व्हेजिटेबल सूप दाखवत आहेत. आज आपण करणार आहोत इथे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी स्पेशली, म्हणजे आपण म्हणू शकतो की हेल्दी रेसिपी आय गेस. तर या हेल्दी सूपसाठी लागणारं साहित्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवे वाटाणे जे सगळीकडे अवेलेबल असतात, बारीक चिरलेला कांदा, चिमूटभर जिरं आणि ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हेल्दी हा विषय आहे. मीठ चवीप्रमाणे, गार्लिक आणि पुदिना. पुन्हा गरम वस्तूला जास्त कंट्रोलमेंट ठेवण्यासाठी आपण पुदिन्याचा उपयोग करतो, ज्याला आपण मिंट लीव्ह असं म्हणतो. आणि फ्रेश क्रीम थोडंसं रिचनेससाठी आणि कन्सिस्टन्सी प्रॉपर येण्यासाठी. तर आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पहिल्या रेसिपीची. ते आहे हिरव्या वाटाण्याचं सूप म्हणजे ग्रीन पीस सूप हेल्दी. त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत 2 टीस्पून ऑलिव्ह ऑइल, जसं हे ऑइल गरम होईल आपण सर्वप्रथम तांबे टाकणार आहोत, बारीक चिरलेलं लसूण आणि चिमूटभर असं जिरं. आणि आपण याला स्लाइटली गरम करणार आहोत, जास्त ओव्हर पण नाही पण एकदम स्लाइटली गरम. त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, जवळजवळ अर्धा पण चालेल, तुमच्या क्वांटिटीवरती डिपेंड करतो. कांदासुद्धा आपण चांगल्या प्रकारे याला सॉते केलेला आहे, थोडा स्लाइटली गोल्डन ब्राऊन किंवा ट्रान्सलूट आपण म्हणू शकतो याला, कारण जास्त याला आपण बर्न करू शकत नाही, जळू शकत नाही, पूर्ण याचा फ्लेवर निघून जाईल. आणि हलकंसं असं ऑलिव्ह ऑइल टाकलं त्यामुळे, आणि इनफॅक्ट ऑलिव्ह ऑइल जास्त असेल तरी प्रॉब्लेम नाही आहे कारण ते स्पेशली हेल्थ कॉन्शियस माणसांसाठीच बनवलेलं आहे, 0 कॅलरी. आणि आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं एलिमेंट्स, जे म्हणजे आहे आपलं ग्रीन पीस म्हणजे वाटाणे. आणि हे सुद्धा आपल्याला हलके असे परतवायचे. आपण याला जितके जास्त परतो हे काळे पडतील, तुमच्या सूपचा रंगसुद्धा डार्क ग्रीन असा होईल. आणि ग्रीन सूप म्हटलं तर रंग पण ग्रीन आला पाहिजे, कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल असे एलिमेंट्स याच्यात गेले नाही पाहिजे. आणि ह्याला हलका असा थंड असा फ्लेवर देण्यासाठी किंवा असा फ्रेशनेस असा त्या देण्यासाठी आपण त्यात टाकणार आहोत मिंट लीफ, आपण टाकणार त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ, आणि एक फायनल टच. आपण ह्याला ग्राइंड करणार आहोत विथ प्लेन वॉटर. जर तुम्हाला हवं असेल तर स्टॉक वॉटर पण टाकू शकता, पण प्लेन वॉटर कारण हेल्दी असा विषय आहे म्हणून, त्यामुळे कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल अशा एलिमेंट्स आपण याच्यात वापरत नाही आहेत. तर हे थंड झाले आता व्यवस्थितप्रमाणे. आपण ह्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकूया. आता आपण हे सगळं ग्राइंड करणार आहोत एक फायनल टच म्हणून. आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहूनच याच्यात आपण पाणी टाकू शकतो. आणि आपल्याला जेवढा सूप थिक हवा असेल किंवा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं थिकनिंग एजंट टाकत नाही आहे, कारण वाटाण्यामध्ये नॅचरलीच स्टार्च असल्यामुळे कोणत्या प्रकारचे एक्स्ट्रा एलिमेंट्स हे थिक होण्यासाठी टाकू शकत नाही. लाईक फॉर एक्झाम्पल पटेटो किंवा कोणतेही स्टार्च किंवा क्रीम वगैरे आपण टाकायची गरज नाही. आणि आता वेळ आहे याला गाळून घ्यायची आणि एक फायनल टच देण्याची. जराही ओव्हरकुक न करता आपण हे सूप केलेलं आहे, कारण जर ओव्हरकुक केलं तर ह्याचे सगळे सत्व नाहीसे होतील आणि या सूपाची चव मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला गाळून घेण्याची वेळ आली आहे. आपण याला गाळूया छानपैकी. इनफॅक्ट न गाळता सुद्धा हा सूप खूपच सुंदर लागतो. जर जास्तीत जास्त थिक हवा असेल तर आपण याला गाळायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला एकदम स्मूथ हवा असेल किंवा
जास्तीत जास्त पचायला हलका हवा असेल, लहान मुलांना द्यायचं असेल स्पेशली, तर गाळणं खूप गरजेचं आहे. तर गाळून झाल्यानंतर आपण याला आता शिफ्ट करणार आहोत एका प्रेझेंटेशन बोलमध्ये. जेवण करणं आणि त्याला प्रेझेंट करणं या दोन्ही पण खूप इम्पॉर्टन्स अशा बाबी आहे जेवणामध्ये. नुसतं जेवण करणं इट्स व्हेरी इझी, बट ऑब्व्हियसली त्याला आपण जेवढं प्रेझेंट करू फूड जेवणामध्ये तेवढाच इंटरेस्ट वाटतो. चवदार चविष्टमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा ABP माझा.